लोकांच्या हातात सापडलं तर अजून मारला गेला असता. बुलेटिनची सुरुवात आजच्या दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं करतोय. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला आणि याच प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे. नराधम अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये हलवण्याची दाट शक्यता आहे. तर जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार आहे. तर पोलिसांच्या वतीने अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला. अक्षयने आधी पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर अक्षय आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीमध्ये एपीआय निलेश मोरे हे देखील जखमी झाले. अक्षयने एपीआय निलेश मोरे यांच्यावर देखील गोळीबार केला आणि स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळीबार केला आणि त्यामध्ये त्याचा एन्काउंटर झालेला आहे. स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे. तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणातली आपण पाहतोय. नराधम अक्षय शिंदेचा मृतदेह हा जे रुग्णालयामध्ये हलवण्याची दाट शक्यता आहे. अधिकची अपडेट देण्यासाठी शुभम कोळे आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जातात. शुभम, या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते आहे. नराधम अक्षय शिंदेचा मृतदेह हा जे रुग्णालयामध्ये हलवण्याची दाट शक्यता आहे. या बातमीच्या संदर्भातले ताजे अपडेट नेमके काय मिळत आहेत? निश्चित आपण पाहिलं शुभम, तर अक्षय शिंदे याला जे आहे ते आता कळवा रुग्णालयातून थेट जे रुग्णालयामध्ये हलवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. आपण पाहिलं तर कळवा रुग्णालयामध्ये जे आहे त्याचं पोस्टमॉर्टम होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत होती, परंतु आता जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेला मुंबई येथे हलवण्याची एकंदरीत माहिती जी आहे ती मिळत आहे. त्याचबरोबर त्याच ठिकाणी जे आहे ते जे रुग्णालयामध्ये याचं पोस्टमॉर्टम अक्षय शिंदेचं होणार असल्याची माहिती मिळत आहे. आरोपीला जे आहे ते नेमक्या किती गोळ्या लागलेल्या आहेत, त्याचबरोबर कोणती गोळी कुठे लागलेली आहे व कोणत्या गोळीने अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे हे आता त्याच्या पोस्टमॉर्टम मधून बाहेर येणार आहे. त्याचबरोबर पाहिलं तर अक्षय शिंदे जे आहेत ते याला नेमकं आता पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत का, त्याचं कुटुंबीय अक्षय शिंदेला त्यांच्या हाती जे आहेत ते घेणार आहेत का, त्याचबरोबर नेमकं आता अक्षय शिंदेवरती अंतिम संस्कार कुठे पार पडतोय व कधी पार पडतोय हे एकंदरीत महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये जे आहे ते उद्रेकानंतर अक्षय शिंदेला बदलापूरमध्ये त्याचे कुटुंबीय घेऊन जातात का, त्यानंतर बदलापूरमध्ये घेऊन गेल्यानंतर उद्रेक बदलापूरमध्ये होतंय का, नेमकं बदलापूर नागरिकांची काय संतप्त भूमिका असते याच्याकडे तर लक्ष लागलेलं आहे. शुभम, सध्या हॉस्पिटलमध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी वगैरे त्या ठिकाणी दाखल झालेले आहे का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत काही चर्चा झालेली आहे का? निश्चित अक्षय आपण शुभम आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते पोलीस पथक जे आहे ते तैनात झालेलं आहे. आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये छावणीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण रुग्णालयाला जे आहे ते दाखल एकंदरीत लागलेलं आहे. आपण पाहिलं तर या संपूर्ण घटनेमध्ये जे आहेत ते ठाणे पोलीस जे आयुक्त आहेत डुमरे यांनी जे आहे ते एक टीम देखील गठीत केलेली आहेत. ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक स्पेशल टीम जी आहे ती नेमण्यात आलेली आहे. या स्पेशल टीम मध्ये आपण पाहिलं तर 8 जणांची ही टीम एकंदरीत असणार आहे. यामध्ये एक डीसीपी, एक एसीपी, एक सिनियर पी आहे, त्याचबरोबर 5 एक्सपर्ट पोलीस अधिकारी असल्याची एकंदरीत माहिती जी आहे ती आता समोर येते. निश्चित आता या संपूर्ण स्पेशल टीम नंतर जे आहे ते कशा प्रकारचे आता प्रकरण जे आहे ते समोर येते, काय नेमकी घटना समोर येते हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शुभम, अगदी शुभम, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.